तर काल तुम्ही बघितलं असेल की आम्ही हॉटेलवर आलो होतो आणि रात्र असल्यामुळे मी काय व्हिडिओ नाही केला, कारण गॅलरीतून व्ह्यू दाखवत होतो तुम्हाला. आणि आता मॉर्निंग झाली, दुसरा दिवस आहे. तर इथून अशी एंट्री आहे आणि आता इथं लिव्हिंग एरिया आहे मस्तपैकी बसायला वगैरे. आणि इथून आज एक डोर आहे आणि डोर मधून आत आलं की इथं एक बेड आहे. आतमध्ये 2-in-1 वॉशरूम आहे आणि इकडून असं बेडरूम मधून इकडं आलं की इथे एक गॅलरी आहे आणि इथं 2 विंडोज. ह्या साईडून एक व्ह्यू दिसतो इकडं असा मस्तपैकी खालचा. त्या साईडला पण असे हॉटेल्स आहेत त्यांचे. इथं गॅलरीचं डोअर आहे, हे असं ओपन केलं की मस्तपैकी बाहेर पण व्ह्यू आहे दिसताना. आयुर कंट्री रिसॉर्ट मध्ये आहे आता स्टेला सध्या तरी. तर आम्ही मुन्नारमधलं आता 2 दिवसाचं जे स्टे होतं ते आमचं संपवून आम्ही आता टेकडीला जाणार आहे. आता निघालो, बॅगा वगैरे वर लोड केल्यात गाडीवर आणि आता टेकडीला गेल्यावर आम्ही स्पायसेस प्लांटेशनला व्हिजिट देणार आहे. परत आपलं पेरियर गार्डन, पेरियर वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून असं एक ठिकाण आहे तिकडे एक जाणार आहे. आणि आपलं मार्केट टेकडी ते एक तुम्हाला दाखवतो. ब्रेकफास्ट करायला चाललेले आहे. डे 3 गाडीला जरा वेळ लागणार आहे. तर आम्ही आता निघालोय खाली ब्रेकफास्टला. टेकडीसाठी आम्ही जाणार आहे आता. इथं छोले भटुरे, हे अप्पम आहे इकडचं स्पेशल, हे चटणी सांबर. वर्ष दादा आता आपण टेकडीपासून 20 किलोमीटर अलीकडे आहे. जरा इंडियन ऑइल पंपावर थांबलोय, जरा वॉशरूम ब्रेक्स. आणि हे माझ्या मागून बघताय ते वेलचीची झाड आहेत. स्पायसेस जे आपले इकडे मिळतात ना, ते इकडे हे होतं, फार्मिंग होतं. हे वेलचीची झाड आहेत आणि ते जे बुंद्यात जे आहे ना ते वेलची, ग्रीन कलर, कच्ची अजून ती. നമസ്കാരം. കേരളമാണ്, തൃശ്ശൂരാണ് പ്രോപ്പർ സ്ഥലം, ജില്ല വരുന്നത്. കേരളത്തിൽ ഒരുപാട് അമ്പലങ്ങളും പള്ളികളും ഉണ്ട്. അതിലേറ്റവും പ്രശസ്തമായ ഒരു അമ്പലമാണ് ശബരിമല. तर आता फायनली पोचलोय आपण तिथं, पेरियर नेचर इंटरप्रिटेशन सेंटर तिथं पोचलोय. आणि इथं वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे पेरियरमध्ये. पेरियरपासून 2 किलोमीटर जरा सिटीच्या आउटसाईडला आहे. लाईफ सेंच्युरी असल्यामुळं हे अशा जीप आहेत, 1, 2 आणि 3. यातून जायचं आम्हाला आतमध्ये. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. आता आपण आलोय खाली ते करून वरचे पॉईंट 3 पॉईंट. आणि आता इथं निघालो आपण कथकली पॉईंट, म्हणजे इथलं ट्रेडिशन आहे ते तिकडं म्हणजे सादरीकरण असतं त्याचं तिकीट्स. आणि ते घेऊन आपण आता काहीतरी नाश्ता करणार आहे. म्हणजे ते नाश्ता वगैरे झाला की मग कथकली बघायला जाणार.
तर आम्ही स्टेल आहे तिथं असं काही वॉल पेंटिंग हँडक्राफ्टचे मटेरियल आहे तयार केलेलं ते इथं लावलं आहे. आणि आमचा रूम नंबर आहे 207. तुम्हाला रूम टूर देतो हॉटेलची. इथं आम्ही स्टेल आहे तर तिथून तुम्ही आत या. तर इकडं असं इथं सोफा ठेवलं असं बसायला. ते मस्तपैकी असं जे हँडक्राफ्ट पेंटिंग आहे ते लावलं आहे. अर्जुन ते जे आपलं जे असं तयार केलं इथं अर्जुनाचं ते बार मारताना. इकडं 2-in-1 वॉशरूम आणि बाथरूम आहे. तर इकडून पुढं आला की तसं काही मिळत आहे. टी व्ही पण आहे आणि तसं बेड आहे मस्त आहे ती झोपायला वेळा तिथं. आणि असं 2 फॅन आहेत वर. आणि इथून बाहेर आता संध्याकाळी म्हणून तुम्हाला दाखवत नाही पण दिसणार पण नाही असं काही. इतर बाहेर असं व्ह्यू आहे. तर आता फायनली आलो इथं आपण जेवण करून. आता निघालो आपण कथकली शो म्हणून आहे इथं. त्यांचं जे ट्रेडिशनल जे नृत्य आहे ते आता आपण बघणार आहे. तिथं शो आहे त्यांचा. त्यात ते त्यांनी काही विशिष्ट टाईपचे काय जे नृत्याचे टाईप आहेत ते दाखवणार आहेत ते आपण बघूयात. तर आता आलोय आम्ही कथकलीचा शो बघून. डिनर वगैरे झाला. डिनर करूनच गेलो होतो शो करायला आणि शो होता 8:30चा. शो करून आता आलोय रूमवर. आणि आता सिल्वर क्रेस्ट टेकडी इथं स्टेल आहे. उद्या आमचं प्लॅनिंग असं आहे की उद्या आमचं आलेप्पीला हाऊसबोटचं बुकिंग आहे. प्रीमियम आणि लक्झरियस ते हाऊसबोट आहे तिकडं. तर पूर्ण दिवस आमचं ओव्हरनाईट स्टे तिकडंच आहे हाऊसबोटला. तर ते पण तुम्हाला दाखवतो. बेडवर झोपले आता. झोपायचं म्हणजे पूर्ण कंटाळा आलाय. केरळला पूर्ण म्हणजे एक मला वाटतं एक ईस्ट साईड जी आहे ना ती पूर्ण घाट सेक्शन आहे. जेवढं 150 किलोमीटरची घाट आहेत म्हणजे पूर्ण असं घाटी रस्ता आहे. आणि त्यात अशी वाट लागते की नाही. पण आमची गाडी कम्फर्टेबल असल्यामुळं काही एवढं वाटत नाही. पण शेवटला दिवसाचा जो एंड आहे तिथं पूर्ण थकवा जाणवतोय. आणि असे 3 स्टार हॉटेल असल्यामुळं इथं आलं की तेवढंच बरं वाटतंय. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला उद्या निघायचं आहे. चॅलेंजेस वाढत जात आहेत. रोजची चॅलेंजेस आहेत. उठायची 8 वाजता. 8 वाजता आम्ही निघतोय बाहेर पडतोय हॉटेलमधून. आता उद्या चेकआउट करणार आम्ही इथून सिल्वर क्रिस्टमधून जिथं आम्ही स्टेल आहे तिथं. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. व्हिडिओ पण आजचा इथं संपवतो. आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.